यावेळेस चेंडू जातो फाईन लीग स्क्वेअर लीग क्षेत्रामध्ये. दोन धावा येतात आणि दोन धावेनं धावसंख्या जाऊन पुसले ते 45 आकड्यावरती. जवळजवळ तिसऱ्या षटकातील देखील चेंडू टाकून झालेत 5 आणि एक शेवटचा बॉल असणार आहे. 45 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आझाद स्पोर्ट वसई आणि आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश ठाकरे फॉर्म टीम आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जय गणेश गवळीपाडाच्या माध्यमातून जी स्पर्धा चालू आहे पुमन या ठिकाणी सुपर 4 मध्ये जरूर कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल. आणि त्याच उद्देशाने आज सरपंच उपसरपंच चषकामध्ये देखील दाखल झाले. वेलकम, आपलं देखील स्वागत असेल. त्याच्यानंतर आझाद स्पोर्ट वर्सेचं देखील स्वागत आहे. त्यानंतर हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतील. काय म्हणाली गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी. अमन साकर येतोय नंबर 4चं षटक टाकण्याकरिता. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 46 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमीत कमी धावावरती रोखायचं असेल तर लवकरात लवकर ही जोडी तुम्हाला तोडावी लागेल. परंतु सध्या तरी ह्या जोडीने काय कमाल केली आहे. चांगली बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 77 नावाची जर्सी परिधान केलेला गोलंदाज अमन साकरच्या विरोधामध्ये निश्चितच ठोकला या ठिकाणी अतुलनं हा षटकार. अतुलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे रवींद्रजी ठेकर यांच्याकडनं. षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण करतो तर 500चा कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. 2 धावा जरूर मिळतील. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 54 या आकड्यावरती. 54 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला वलवलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने आता मात्र धावफलक जे आहे जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या या ठिकाणी जरूर केली जाते. तरी अतुलचा चांगला खेळ या ठिकाणी पाहायला जरूर मिळतोय. यावेळेस हा चेंडू येतोय डॉट. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर षटकार. आता मात्र येते डॉट. 4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या देखील आपण पाहिले तर डेंजर झोन मध्ये प्रवेश करते. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 86 धावा देखील बनवल्या होत्या. यावेळेस हा चेंडू आहे वाईट ना धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 61 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधले आणि यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. आझाद स्पोर्ट वसई आणि त्यांच्या समवेत आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल. दोन्ही टीमच्या संघनायकाला एक ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. यावेळेस चेंडू खाली राहतोय. बॅटचं थोडस बॅटचा थोडासा भाग जरूर लागला होता. यष्टिरक्षकानं झाली आहे चुकी. कदाचित जर झेल पकडलं असतं तर विकेट आली असती. आता मात्र शेवटचा बॉल आहे.
उलटाच बॉल आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं पार्किंग लॉट मध्ये षटकार. आणि या षटकाराच्या सायना धावफलक जाऊन पोहोचतो ते म्हणजेच हाईट नो बिमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आणि तो चेक देखील केला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 67 आणि जिंकण्यासाठी 67 धावा झाल्यात आणि 68 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत 4 ओव्हर मध्ये. त्या म्हणजेच इगल स्पोर्ट नागले टीमला. चला आपण याच्यानंतर टॉस देखील संपन्न करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहतोय शिवाजी फुले त्याच्यानंतर चंद्रजी घोषे अँड त्यांच्या समेत आपण पाहतोय विद्याधरजी हरवटे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम. सावले फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजी फुले यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत आपण पाहतोय विद्याधरजी हरवटे चंद्रजी घोषे आणि त्यांची संपूर्ण या ठिकाणी दाखल झाले आहे. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला आपण टॉसच्या दिशेने वळूया. तुझी मानाची पालखी निघाली करल्याला. चला निश्चितच सावली फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहतोय शिवाजी पुरे त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढच्या सामन्याचा टॉस आणि निश्चितच या सरपंच उपसरपंच चषकासाठी शिवाजी भोरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेले. चला टॉस साठी यायचं आहे. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमचे संगणक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याच्यानंतर आझाद स्पोर्टचे देखील कर्णधार उपस्थित झालेत आणि शिवाजी भोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आहे तो आपण संपन्न करायचा आहे. हेड आणि टेल असा निश्चितच कॉल द्यायचा आहे. हेड असा कॉल येतोय वसई टीमच्या बाजूने मात्र येतोय टेल. साहेबांना विनंती करतोय आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर आझाद स्पोर्ट वसई टीमच्या बाजूने सॉरी आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमच्या बाजूने लागलाय. तुला काय दिसेल असणार आहे? शत्रक्षण आपण या ठिकाणी करणार आहात. समोरच्या संघाविरुद्ध कधी मॅच झाला होता का? हो झाला होता. कोण जिंकलं होतं? आम्ही जिंकलेलो. मात्र तुम्ही प्लस पॉइंट मध्ये आहात. यावेळेस देखील जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल? हो नक्की प्रयत्न केला जाईल. आज पोरं पण थोडी कमी आहेत म्हणून छोटे पोरे घेऊन आलो. निश्चितच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पुमन या ठिकाणी एक स्पर्धा चालू आहे. त्या ठिकाणी परवाच्या दिवशी त्या ठिकाणी तुमचा संघ मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन देखील असेल. एकंदर या ठिकाणी आलात आणि ही स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहून निश्चितच मनामध्ये काहीतरी वेगळं जरूर आला असेल. तर काय म्हणायचं या स्पर्धेविषयी? स्पर्धेवर जर विचार केला तर आयोजन नियोजन खूप छान केलं आहे आणि खेळण्याचं पण मजा येईल थोडी. येस बेस्ट शुभेच्छा असतील. आज टीमचे संघनायक माझ्यासोबत आहेत. टॉस किती महत्वाचा होता? खूप महत्वाचा होता. एकंदर या सरपंच उपसरपंच चषकाची कशी तयारी केली आहे? नक्कीच पोरं प्रॅक्टिसवरती आहेत आणि फॉर्मला सुद्धा आहेत. मॅच मध्ये काय होते. या स्पर्धेसाठी जे यंग प्लेयर आहेत त्यांना संधी दिली जाईल का मग तुमच्या टीम मध्ये लेजंड प्लेयर आहेत त्यांना संधी दिली जाईल? लेजंड कोण नसेल आज सर्व कामाला गेलेत. यंग टॅलेंट असेल.
यस यंग टॅलेंट असणार आहेत आणि आपला जो परफॉर्मन्स आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत या ठिकाणी. मित्रांनो टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर आई सोनसरी स्पोर्ट तांबडमालच्या बाजूने हा निकाल टॉसचा लागलाय, त्यानं स्वीकारला आहे क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच आझाद स्पोर्ट वसई टीमला. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने, त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ राजावली मिस्टर गुणाजी तांडेल. थँक्यू. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली करण्याला. आई माऊली तुझी. हॅलो हॅलो माईक चेंज. बघा 68 धावांची सलामीची जोडी, 68 धावांचं लक्ष घेऊन उतरले सलामीची जोडी बघतोय आपण. अनिकेत आणि संदेश अशी सलामीची जोडी आहे. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळतंय. गोलंदाजी मार्कवर अत्तूर याला बघतोय पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. यापुढचा चेंडू बघा बॅटची कडा घेऊन यस पंचांचं बोट हवेमध्ये जात आहे. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय ईगल स्पोर्ट नागली संघाला.
अनिकेत आणि अमन अशी जोडी मैदानामध्ये आहे. या पुढचा चेंडू बघतो ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू बॉल येतो लॉग अपच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते पण ते एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 11 धावा. बघा 24 चेंडूमध्ये 68 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. पहिल्या षटकाचा जर विचार करायचा गेला पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10. पुढचा चेंडू या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घाटक ठरतो की काय. चांगला थ्रो होता परंतु 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. तर 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 13 धावा झालेल्या आहेत. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. बघा 24 चेंडूमध्ये तुम्हाला 68 धावांचं लक्ष दिलेलं आहे. धीरज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. यावेळी अमन ह्याला आपण बघतोय 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. किती मोठी फटकेबाजी करावी लागेल. त्याची धावसंख्या आपल्याला करायची आहे. ते 68 धावा हे विजयासाठी लक्ष्य आहे. काही चांगली गोलंदाजी बघतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या होत्या. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धीरज दिंडा हा गोलंदाज आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. जर विचार करायचा गेला तर अजूनपर्यंत 1 षटक आणि 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. ह्या इनिंग मध्ये जर विचार करायचा गेला तर 3 चेंडू हे डॉट चेंडू आहेत आणि डॉट चेंडू डगआउट मध्ये मला वाटते थोडंसं टेन्शन. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडे इशारा केला जातोय. धावसंख्या 14. मोठे फटके खेळावे लागतील यावेळी ईगल स्पोर्ट नागले संघाला. ज्याप्रमाणे जगदंब स्पोर्ट पेंट्रीपाडा संघाने फलंदाजी केली तशीच फलंदाजी करावी लागेल. धीरज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. चेंडू यष्टीरक्षक त्याच्या खाली येतोय. विकेटचं पतन होताना दिसते आपल्याला. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते. नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतोय मिस्टर गौतम भोईर. तर दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या. 68 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे ती 14 धावा. थोडासा कमी पडताना दिसतोय ते ईगल स्पोर्ट नागले संघ. परंतु कुठेतरी कमबॅक करावा लागेल. धीरज गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू मला वाटते नक्कीच लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल. पंचांकडे इशारा केला जातोय. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 15 धावा. धीरज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. पंचांकडे इशारा केला जातो. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15 धावा. बघा ज्यावेळी जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा फलंदाजी करत होता त्यावेळी 2 षटकाचा जर विचार करायला गेला तर धावसंख्या होती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. यावेळी जर बघायला गेला तर आपण आता ईगल स्पोर्ट नागले संघ ह्या धावा चेस करतोय. पण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15 धावा.
थोडासा मागे पडलेला आहे यावेळी इगल स्पोर्ट नागले संघ. कुठे ना कुठेतरी कमबॅक करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठे फटके जर बघायला गेलं तर या मैदानामध्ये मोठे फटके खेळणं हे शक्य होते. यापुढचा चेंडू बघा, जोरदार मारलेला फटका लगतच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. ह्या फटक्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी इगल स्पोर्ट नागले संघाला आणि असे मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र जिम्मेदारी आहे गौतम भोईर आणि सलामीचा फलंदाज अनिकेत भोईर याला बघतोय आपण. अनिकेत याचा विचार करायला गेला तर खरोखरच 6 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 6 चेंडूवर तब्बल 15 धावसंख्येवर खेळतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू येतोय लग ऑनच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. तर बॅक टू बॅक 2 षटकार येतात आणि या षटकार आणि संघाची धावसंख्या आता मात्र 27 धावा झालेल्या आहेत. षटकाराची हॅट्रिक पूर्ण करते की काय पुन्हा एकदा फलंदाज अनिकेत. आपण चेंडू पुन्हा एकदा मारलेला आहे चेंडू पण तो मिस्टर शोक आहे. डीप जो बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हर त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे अशा पकडला जातो झेल आणि मिस्टर अनिकेत भोईर याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. तिसऱ्या षटक यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बघतोय आपण. बॉल जातोय तो गल्लीमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक होता. या चेंडूवर एकच धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागले गेले 28 धावा. नवनाथ ह्याला बघतो आपण तिसरं षटक टाकताना. नवनाथ पुढचा चेंडू आपल्या तिसऱ्या षटकामधला. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू बघा मागच्या साईडला क्षेत्ररक्षक होता. अशा प्रकारे पुन्हा एकदा झेल पकडला जातो. विकेटचं पतन होत आहे. ह्या षटकामध्ये बघायला गेलं तर दुसरी विकेट नवनाथ याच्या गोलंदाजीवर येते. धावसंख्येचा विचार करायला गेला 28 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. तर आता मात्र शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. 68 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. संदीप नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये नंबर 6 मध्ये खेळण्यासाठी. पुन्हा एकदा नवनाथ गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपतोय. धावसंख्या 28 धावा. सहा चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती 40 धावांची. मिलिंद धिंडा शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. मी तर म्हणे नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. 5 चेंडू असतील आणि 5 चेंडू मध्ये गरज असेल ती 40 धावांची.
तर विचार करायला गेला तर प्रथम फलंदाजी करताना चांगली फलंदाजी केली, धावसंख्या चांगली उभारली गेली आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय पिंपरीपाडा संघ. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, पंचांकडून इशारा केला जातोय, ऑफ स्टिक सोडून जाणार चेंडू. धावसंख्या 29 धावा. संत सावध गतीने चाललेला हा खेळ मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू, निर्धार चेंडूची सांगता. पुढचा चेंडू शेवटच्या षटकातला. पुढचा चेंडूचा विचार केला का तर डीप पॉइंटच्या दिशेला ढकलून दिलाय चेंडू गल्लीमध्ये. अशा प्रकारे हा चेंडू सीमारेषेच्या पार जातो 4 धावांसाठी. या चौकार आणि संघाची धावसंख्या 33 धावा. मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकामधले. धावसंख्या आपण बघतो धावफलकावर लागली गेली ती 33 धावा. 68 धावांचं लक्ष होतं, ते यावेळी थोडासा कमी पडला गेला ईगल्स फोर्ट नागली संघ. पुढचा चेंडू बघतोय आपण लॉगांच्या दिशेला येतोय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचले फेकी करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 34 धावा. तर शेवटचा चेंडू असेल. अशा प्रकारे विजय संपादन करतोय जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातो ईगल्स स्पोर्ट नागले संघ. हार्डलक नागले संघाला आणि कॉंग्रॅच्युलेशन्स नेक्स्ट मॅच साठी जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा संघाला. तर याच्यानंतर होणारा सामना असेल आझाद स्पोर्ट वसई वर्सेस आई सोनसरी तांबडमाल.